अटल सेतू उद्घाटन सोहळ्यावर ठाकरे गटाचा बहिष्कार। ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ठाकरे गटाकडून नाराजी। अटल सेतू प्रकल्पावरून श्रेयवाद। महाराष्ट्रातला बहुप्रतीक्षित प्रकल्प अटल सेतूचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। या उद्घाटन सोहळ्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बहिष्कार टाकलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार आणि खासदारांनी ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। तसंच या प्रकल्पावरून श्रेयवाद देखील पेटून उठलाय। उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला काही जणांना कार्यक्रमाच्या आदल्या रात्री तर काही जणांना सकाळी निमंत्रण पाठवण्यात आलं होतं। शासनाच्या कार्यक्रमाची जी निमंत्रक पत्रिका असतात त्यावर स्थानिक आमदार आणि खासदारांचं नाव असणं आवश्यक असतं। मात्र निमंत्रण पत्रिकेवर नजर मारल्यास शिवसेनेने ठाकरे गटाच्या स्थानिक खासदारांचे नावच नाहीयेत। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतच नाहीये। राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि मंत्र्यांची नावं आहेत। सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांची नावं आहेत। मात्र त्या ठिकाणचे स्थानिक खासदार अरविंद सावंतांचे नावच नाहीये। आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत, ते भाजपचे नाही। जेवढे मिंदे आहेत तेवढ्यांना निमंत्रण, जेवढे खंदे आहेत त्यांना निमंत्रण नाही, हा त्याचा अर्थ। निमंत्रण ते तर आणखीन आश्चर्याचं दुःख आहे। हा आत्ता एक साधारणपणे अर्धा पाऊण तासापूर्वी माझ्या कार्यालयात ते निमंत्रण घेऊन आले। पाऊण तास झाला असेल, 1 तास पूर्ण हे निमंत्रण आले, तुम्ही या कार्यक्रमाला। काही नाही, कोण फोन करत नाही, कोणी विचारत नाही की महाराष्ट्रातला एवढा मोठा प्रकल्प जे गेल्या अनेक शासनांनी आणि विशेषतः आम्ही शासनामध्ये असून पण त्याचा पाठपुरावा केला होता, याहीवरती राजकारण करतायत की काय हा प्रश्न होतोय। लोकप्रतिनिधी नात्याने आम्ही महाराष्ट्रातले विधानसभेचे विधान परिषदेचे जे सदस्य आहोत, तरी देखील काल MMRDA कडे एक मेसेज आलेला आहे आणि आज सकाळी कलेक्टर ऑफिसमधून फोन येत आहे की आता 3 वाजता या। म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रम गेले 2 दिवस याची जाहिरात होत आहेत, गेल्या 2 महिने याची चर्चा होत होती आणि असताना देखील लोकप्रतिनिधींना कुठेही म्हणजे येऊच नाही अशी ती भूमिका घेतण्यात आलेली आहे। जाणून बुजून रायगडचे लोकप्रतिनिधींची नावं घातलेली आहे, पण शिवडी विधानसभेमध्ये खासदार, स्थानिक खासदार शिवसेनेचे असल्यामुळे, स्थानिक आमदार शिवसेनेचे आमच्या पक्षाचे असल्यामुळे जाणून बुजून नावाशिवावरून उद्घाटन केलं जातोय। पण शिवडीचा साधा उल्लेख पण करू नये। शिवडीचा हा ब्रिज हा मुंबईवरून येणाऱ्या लोकांसाठी आणि तिकडच्या लोकांना मुंबईला येण्यासाठी सुविधा देण्यासाठी आहे। याहीवरती हे जे दुर्दैवाने राजकारण करतायत ते आता याच्यातून कळते। जे लोकप्रतिनिधींची नावं नाहीये। आमचा हा मतदारसंघ हा फक्त तेवढ्यापुरता नाही, कारण आम्ही मुंबईला रिप्रेझेंट करत असताना विधान परिषदचे आम्ही सदस्य आहोत। आमची तर सोडा, पण स्थानिक आमदार आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत साहेबांच्यावर नाव नसणे हे दुर्दैवी आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।